आणि यानंतरची बातमी ठाकरे बंधूंच्या भेटीची। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे बंधू आज भाच्याच्या लग्नासाठी मुंबईत एकत्र आले आणि पुन्हा एकदा उद्धव राज यांच्या युतीच्या चर्चांना जोर आला। विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरेंना जोरदार झटका मिळालाय। त्यामुळे मुंबई महानगरपालिका तरी ताब्यात ठेवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल तर पक्षाचं चिन्हच धोक्यात आल्यामुळे राज ठाकरेंची ही चिंता वाढली आहे। या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये दोन्ही भाऊ सोबत येणार का याबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात। पाहूयात हा रिपोर्ट। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार। महाराष्ट्राच्या राजकारणातला हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा। राज आणि उद्धव ठाकरे आज भाच्याच्या लग्नासाठी एकत्र आले। राज ठाकरे यांच्या सख्ख्या बहिणीच्या मुलाचं लग्न दादर इथे पार पडलं। या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी हजेरी लावली। विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यात संवाद पाहायला मिळाला। या कौटुंबिक भेटीनंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा रंगली आहे। मात्र ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात नेमक्या काय चर्चा आहे बघूया। लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाहीये। जर तसं करायचं असतं तर त्याने विधानसभेच्या वेळेला केलं असतं। राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे। म्हणून मला वाटतं त्यांचा कधी एकत्रीकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही। काय मला कळत नाही। आता परवा उद्धव ठाकरे साहेब आले विधान सभेमध्ये नागपूरच्या आणि मुख्यमंत्र्याला भेटले, तर झालं, त्याला राजकीय चर्चा सुरू झाली। राजकीय चर्चा करण्यापेक्षा आता जनतेचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये महत्वाचे आहेत, म्हणून कोण कुठं भेटला याच्यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंना जोरदार झटका बसला। त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची। दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं अशी भाषा दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून सुरू झाली आहे। 2009 साली शिवसेनेचे 44 आमदार निवडून आले। 2014 मध्ये 63, 19 मध्ये 56 आणि यंदा 20 आमदार निवडून आले। तर राज ठाकरेंच्या मनसेचे 2009 साली 13 आमदार होते। 2014 आणि 2019 मध्ये 1 आमदार, तर यंदा एकही आमदार निवडून आला नाही। ही आकडेवारी आणखी घसरू नये अशी ठाकरे गट आणि मनसेतल्या अनेकांची इच्छा आहे। मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं एवढं सोपं नाही। राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर 18 वर्षात बरंच काही घडलंय। दोघांनी एकमेकांविरोधात टोकाची टीका केली आहे। कुटुंबावरही आरोप प्रत्यारोप झाले। मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना राज ठाकरे उपस्थित होते। अमित ठाकरेंच्या लग्नाला उद्धव ठाकरेंची सहकुटुंब उपस्थिती होती। उद्धव ठाकरेंच्या एन्जिओप्लास्टीनंतर आणि राज ठाकरेंची मुलगी उर्वशीच्या अपघातानंतरही दोन भाऊ एकमेकांच्या बाजूने होते। मात्र राजकीय स्तरावर ठाकरे बंधूंची तोंड नेहमीच विरुद्ध दिशेने बघायला मिळाली। 2019 मध्ये आदित्य ठाकरेंच्या पहिल्या निवडणुकीत मनसेनं उमेदवार दिला नव्हता, मात्र यंदा अमित ठाकरेंच्या पहिल्या निवडणुकीत ठाकरेंनी उमेदवार दिला आणि त्याच महेश सावंतांकडून अमित ठाकरेंचा पराभव झाला। याच राजकीय डावपेचांमुळे ठाकरे बंधूंमधला दुरावा आणखीनच वाढला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या कितपत एकत्र येतील याच्या बाबतीत अंदाज बांधणं कठीण आहे। 2014 साली आणि 2017 साली राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना दिला होता, मात्र त्यावेळा टाळी काही वाजली नाही। यावेळी मात्र राजकीयदृष्ट्या परिस्थिती वेगळी आहे। महानगरपालिका निवडणुका तोंडावरती आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचं रेल्वे इंजिन सुद्धा धोक्यात आलंय। राज ठाकरेंच्या राजकीय भूमिका सातत्यानं बदलत राहिल्या, त्यातच राज ठाकरेंच्या धोरणांमध्ये सातत्याचा अभाव आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सोबत घ्यायला कितपत उत्सुक आहेत। तसंच उद्धव आणि राज ठाकरे जर एकत्र आले तरी पुन्हा नंबर 1 आणि प्रमुख कोण हा 20 वर्षांपूर्वी महाबळेश्वरच्या अधिवेशनाआधी पडलेला प्रश्न आणि त्यानंतरचं नाट्य याची पुनरावृत्ती होणार नाही याची गॅरंटी कोण देणार। त्यामुळे एक है तो सेफ है अशी दोन्ही ठाकरे बंधूंबद्दल चर्चा असली तरी प्रत्यक्षात ते दिसतं तेवढं सोपं नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।